रक्षिता तिला शूटिंग करून द्या, कारण ती नवरं मस्त कार्य आणि बोलते ती शूटिंग आता फालतून देते. आणि कवड्या बायका कवडं करतात, कागद करतात, मग वरवर जाऊन व्हिडिओ बनवतात. मग त्यांना बक्षीसं मिळतात उत्काळाची. तर आपल्या नवीन गावचीच पोरी आहे मग ती सासर वाटेच माहेर वाटेच आहे. जाऊन दे आपली पोरी वरती जाऊन दे ना, तिला चांगलं बक्षीस मिळून दे मस्तपैकी. आणि वरच्या दंडा लेवलला जाऊन दे आणि तिला आशीर्वाद चपलाही द्या. हा तिला शाबास केलं तिला, कारण ती अवघं कार्य मस्त चालले. खरोखर मला आवडते ती व्हिडिओ लोक बघायला आला टाका लागतो का आपण मोबाईल बघूया. हा आमच्या अश्विनी पाटीलचा आला बाबा बाईला आमचा व्हिडिओ बघूया का. तेवढं मस्त मस्त मावराई कालवण बिलवणं करते मस्तपैकी राहते ती. तुम्ही पण ती रेसिपी बघा काय त्या, तर त्याप्रमाणे हे करा. हां तिला सुधारते. सगळ्या आत्यांमध्ये ही लहान आत्ते आहे आणि सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. मला सांगितलं व्हिडिओ शूट कर, तर सगळ्यात त्यांना मी त्यांचा धन्यवाद सांगते. तेव्हा तू तुला कळशील तेव्हा, तू तुझ्याशी बोलशील जेव्हा, तू तुला ओळखशील जेव्हा, टाक पाऊल ओलांड उभारता. नको खूप मागे बाहेर मोकळ्या वाटा, क्षितिज साथ घालते बघ तुला. नको बंधनात राहू जे कवेत त्याला. आठव गाता त्या माता जिजाऊची, आठव गाता त्या राणी लक्ष्मीबाईची, आठव गाता त्या अहिल्या होळकरांची, आठव गाता त्या सावित्री फुलांची. येईल बहुत बळ तुझ्या कर तयारी लढण्याची, येईल पंखात बळ तुझ्या कर तयारी उडण्याची. नाही आता महिला दिन, आज आहे महिला दिन. मातृत्व दातृत्व आणि कर्तृत्व याची घट्ट करून घेईन. सर्व आघाड्यावर लढतेस तू खरी वागीन. पुरुषाच्या खांद्याला लावून खांदा तू सहज वाळवतेस. कला क्रीडा राजकारण समाजकारण तू साऱ्यात दिसतेस. त्याचा अभिमान आहे नारी शक्ती. सदैव तुला सलाम, सदैव तुला सलाम. सुंदर सुंदर अतिशय छान. सुद्धा छान माहिती आपल्याला वाचून सांगितली, पण सुंदर केलेली आहे. आज आहे जागतिक महिला दिन आणि आमच्याकडे सगळ्यांनी खूप छान छान अशी तयारी केली आहे. त्यातल्यात ह्या जवळजवळ 6 जणी आहेत. त्यांनी 6 जणी नऊवारी साडी घातल्यात आणि खूप छान दिसत आहेत. तर तुम्ही काय ठरवलं होतं का एकदम की आपण नऊवारी साड्या वगैरे घालायच्या असं काय? आज आम्ही ठरवलं नव्हतं. ज्या दिवशी मिटिंगला आपला हा कार्यक्रम ठरला, ज्या दिवशी आपली मिटिंग झाली त्या दिवस ठरवलेलं का आपण त्याला काय कार्यक्रम म्हणजे काय नऊवारी नेसायचं, नऊवारी नेसा, पाचवारी नेसा, कोणी वेगळा ड्रेस त्यांना तरी चालेल. तर हा आम्ही ठरवलं. मग सुद्धा बायला पाचवारी नेऊन आली. सुद्धा तू पाचवारी काय त्याची नऊवारी नेली बोलते. ऐश्वर्याला सांगून तिला मी नऊवारी निवडली. पाचवारी ती नऊवारी नेली. अटी आली कविताला गाडी तर पाचवारी नेली. मग त्या दोघीला अरे वा, अरे वा, मस्त. मी नऊवारीच दिली पण नऊवारीच आहे. दोघींच्या नऊवारी नेऊन देतो. विजयाला पण सांगितलं पण त्यांनी सांगितलं आम्ही नाही. कशा दिसतात या सगळ्या जणी? आता आपण तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे. तिचं आपण गाणं ऐकूया. यमुनेच्या तीरी वाहते पाणी, यमुनेच्या तीरी वाहते पाणी, वाहत्या पाण्यावरी चालते होडी, चालते होडी. लय तुमची गोडी, लय तुमची गोडी म्हणून आलो सासूरवाडी, आलो सासूरवाडी. गुलाब साडी, गुलाब साडी तेथे विन्या शिंपण घाली, विन्या शिंपण घाली. मंगेशी स्वारी तिला लग्न आहे, लग्नाला यावे. लोकांची डोंगराच्या कडणीला लोकाची लोकाच्या मुलाने आई अंबाने कवडीला, लोकाच्या मुलाने आई अंबाने कवडीला, अंबाने कवडीला रे की ग बाबा काय गदिला, अंबाने कवडीला रे की ग बाबा काय गदिला. ग बाबा दिला गाई काळ्या का सोयीला, ग बाबा दिला गाई काळ्या का
मला मारू मला मारू आई काली गेले हो काली खो पमा ये ना अटी बोल ना जरा गोष्टी ये ना उद्या कोकणेला जाऊया ना उद्या जाऊया ना कोकणेरला आपण नाही उद्याने जाऊया नाही उद्या गुरुवार आहे ना मग मला देऊया नाही का तुला नाही उद्याच जाऊया नाही उद्याने जाऊया मिळे पुढच्या गुरुवारा जाऊया हो का मला वाटलं उद्या हो ना या उद्याच जाऊया नीलम हो नीलम उद्या कोकणाला जाऊया आहे ना नाही नानी उद्या नाही जाऊया मी आपल्याला पुढच्या गुरुवारा जाऊया आहे की नाही आज नाही जाऊया मी त्या करत उद्या का मला वाटलं त्या मला मला निर्णय नको मला निर्णय त्याला ना हो ना मी मला आणतात मी नारळ आणलं फुलं आणलं ना नारळ काढून आया मला वाटलं उद्याच जाऊया की नाही मी जपली तयारी केली मला वाटलं उद्याच निघूया का आया आता तो जपलेला हारमीर आहे तोच खराब होऊन जाते देऊन देते आता तोच ठेवतो जातो त्या पमाला आणतो ना ते त्या पमाला राग येईन की नाही सोनू ह्या पमाला हो तिला राग येते तिला हांगटलं नाही ना ते लगेच मी दुखारून बसते का नाही तर तिला सांगतो पुढच्या गुरुवारात या आपल्याला कोकणेला जाऊया हो हो ना हो जातो ओय पमा सोनी पमा हा पमा हा आपल्या कोकणेला जाऊया ना पुढच्या गुरुवारात या नाही काय नानी उद्या जाऊया ना नाही उद्या नाही पुढच्या गुरुवारा आत्ताच निगम तुझं सांगितलं का पुढच्या गुरुवारा जाऊया हो का मी न तयारी केली मी न जपलो नारळ फुलं हार जपलो आणलो की नाही हो न तेच न आपण बोयाकडे आपल्याला ऐकले नाही ना त्यामुळे आपल्याला माहितीच नाही की नाही खोवा जाऊया ते त्यामुळे आपण जपलं आजच आणलं की नाही होऊन दे जाऊन दे आपण परत उद्या दे गुरुवारी जपलं आणू मग जाऊ हां चालेल हो मग गुरुवार दे आपण हक्काचं लवकर निघ त्याही सांगटले लवकर या 9 वाजता नाही आले ना ते बस सोडून देतील मग आपल्याला जाव्याला नाही बिव्या ना त्यासाठी आपण लवकरच जाऊ हां तो हॉलवरती वारटले ना त्या हॉलवरती आपण 8:30 जाऊन देऊ म्हणजे आपल्याला बस म्हणून दव्याला जागा मिळेल ना आपली बसवणे उठणार ना ते आपल्याला टाकून जातील का नाही आता आपण डोकरे झालेत ना ते कय जागावर टाकून जातील त्या भरोसा नाही त्या बघतात आपण न येतील ना ते बरंच बघून आपण ना आधीच जाऊन रेऊया मग आपण कोकणेला नमस्कार मी तुम्हाला कोकणापासून तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्यामुळे हसतात मी काय सांगणार मी नाही सांगणार त्या हसतात मी ना तुम्हाला ना एक गोष्ट सांगणार आहे एक ना राजा असतो एक राजा असतो त्याला 2 राण्या असतात आठवत नाही एक आवडती आणि एकच ते आवडती काय करू राजाला ना तोलबाळ नसतं मग ना आठवत नाही तो जंगलात जातो तर त्याला एक साधू भेटतो ते साधू त्याला म्हणतो तू ना
बाबू काय गेला? बाबू काय गेला? बाबू गेला कुसुम शाळेत. कोण शाळेत? कुसुम शाळेत. त्याला जाऊन दे तो बिसारा काय जाते, जाऊन दे ना, तू सकाळी उसळते तो काय जाते बिसारा, जाऊन दे. पोरी आलती का? हा आलती. मग ही पोरी कवडी मोठी झाली बेटा? 8 वर्षाची झाली. बाबा 8 वर्षाची झाली? बाबा बेसतने बोल बिसारा मला कळव भेटला ना तरी अख्खा द्याक मारते. नानी अख्खा द्याक मारते मला. मग तेच जाऊन दे. अगं मी आता ना जातो वाडीत. मंगारी प्रतिभा येते नाही त्याने बाकीच गप्पा मारत बोलले. जातो मी. तुझा बरा बरोबर ते आपल्या पोराला काय पोऱ्याच नाही. मी ना पोराला आधी पोऱ्या बघते छोटे गाव ती गेली मुलाला म्हटलं मला पोरी दिली का? ते नाही बाबा ती मा पोरी जमले. जाऊ सांगितलं आता का पण मा पोरोने मला कमवली का मा जमले कुठे सरपंच मी आधी पोऱ्या बघता पक्का बसतात. आईला वाटलं मा पोराचं लग्न करायला करून टाकतात असं मी केलं लग्न त्या तो अंगणाला मी आई मा जमले ते मी त्या पोरी बरोबरच करेन. मी म्हटलं कर बाबा तुला संसार चुकी मला का करा डोकली मी अमेरिका गेली तुलाच करणार एवढं संसार कर जा यानं केलं लग्न आपल्या पोरी भेटली केलं लग्न मी केलं. तर मी काय सांगितलं बाबा तुला लग्न झालं ना आता मी काय संसारात पडणार नाही तुला काय करूया ते कर. म्हणते आई हकाचा उठला कामात जावे ते मला म्हणते आई तू डबा कर. मी म्हटलं मी नाही डबा करूया आता तू कर. तू बायको केली ना आता तिला हाण तू करायला. ही कशी बडी अखादी मोबाईलमध्ये कसं जेवण खावण येते कंदुरेला ती मला बाजारात जाव्या म्हणते. मी नाही बाजारात जाणार तिला काय आणण्यात आणि त्यांना बायकोला आवडलं. आता आई म्हणते मी नाही करणे हे तू सांगते जा आणते बाजारात काय आणणं म्हणते. मी म्हटलं जा तू पिशवी घे पैसे देतो मी पैसे मी सबन दे पण मी काय बाजारात जावे नाही. त्यांची आई द्या ती आपलं गावठी कसं तिला येतं बोलता ती आपली मराठी बोलते. आई काय आणायचं? मी सांगितलं थांब तू आता बाजारात चालली ना आज निंबरा अगदी आग चालले बघा ते मला कलिंगड आणे तांबोटी आण कांदे बटाटी आण. ही गेली बाई यावेळे घेऊन पिशवी हे करत चालली बाजारात गेली ते बाजारात बहिला भैया ते 1 किलो टमाटर दे. भैयाने दिली टमाटर पुढे भेटलं तिला कलिंगड वाला ते कलिंगड टाकलं ते तांबोट्या येतच तांबोट्या टाकलं कांदे बटाटे टाकले ती आली करा हे करत. मी म्हटलं का गं आधी जाऊ आली आई बघा काढले. मी म्हटलं काढले दाखव बघते ते मी तुम्हाला आवडते ना कलिंगड म्हणून घेऊन आली. बरं गणेश बाई हुशार ना. मी म्हटलं तांबोटी आणली का? आणली आई मस्त तांबोटी आणली. मी म्हटलं दाखव बरं कशी तांबोटी बघत ते हो तांबोटा. माहीम गावात आले ओंकार मेळावा ठेवलो आज महिला दिनांक आज तुमचं ते या तुम्ही आज तसं आले आज तुमचं ते सत्कार बघून मी आज आलेली आहे. तुम्ही आता ती सांगितले बघून मी आले ते 2 शब्द बोलतो. ओळखलं का मला तुम्ही? मी सुंदरताई सत्कार. तुम्ही काय आहात? बऱ्यात ना? मी चकल्यांची माय अनाथाई माय. मला ती 2 शब्द बोलवायला वारटले तर मी काय म्हणतं मला इंग्रजी नाही येईल पण मी 4थी शिकले. 4थी शिकून मी फॉरेन रिटर्न आली. मी लुगडं घेऊन आले. आज या कार्यक्रमाला महिला दिना कार्यक्रमाला मी आले. तर पोरांनो महिलांनो बऱ्या तुम्ही बऱ्या आहात ना? हां त्यात चांगलं रोज कार्य करत राहा न आपण जो काही एकजुटीन जो कार्यक्रम काढला त्या सिंधुताई सत्काळसारखं आपण वागूया आणि पोरांचा प्रेम करूया न माया करवी. एवढे माझे 2 शब्द बोलतो. जय वाढवड. अगं मी आम्हाला निलेशची बायको आहे तिला भेटली आहे. तिला म्हटलं बाजारात जा जरासं मावळं आणला ओरगाड आहे तर ती ऐकेच नाही येते मी नाही मला ना लालबठात जावे. मी तू कोणत्या तर चालली लालबठात ती बाबी लालबठात ओ आहे ती रिटायर झाले तर ती जेवायला वारत नाही बघून ती जाय ती का हकाशीत जावे का हकाचं मला मावळा आणून देवा पाहिजे होतं ना ती तर ती काय ऐकेच नाही तर गेली ते भेट होत आहे. अऱ्या का ते पहिला उभा का वहिनी बरी आहे ना तू? संध्या कवा आली ग तू? अगं वहिनी मी आता रस्त्याला चालतो तुझी घेऊन तुला हाक मारला. काय माझ्या आवडी पोरं बिरं भेटतात का ते
अगं अवी पोरं लोकाळी तिकड मला भेटतील ग पण कुठे भेटते का तुला अवी पोराला आवडा निरोप दिला तो काय मला बघूया हे नाही त्याला कवडा तुला कुठे भेटतील ते हान ग अगं नाही ग त्या हा ॲक्सिडंट जातात आया मला ते माहीतच नाही मी तर ही लंगडी पाणी जाता नाही येत बहिणीसाठी न बहिणी पोरासाठी जीव जाते जा पण ते काय येत नाही मला बघायला का हांगून का बोल आता वाटते ओवा हात त्यांना गाडी घेऊन जायचं त्या पण रिकामी नाही ते काय करते हे बरं आहे का बरं आहे बैठला कटे ते त्याला हा तुला ती आजी आहे ना ती वारटले अगं मी 7 वेळा म्हटलं पण तू पोळव नाही आहे ना ती ओव नाही तर मला नुसता ते जीव उजवळल्यावेळी झाले तिला अवी गेला पण ते पोराही बघू वाटते ना गं ते तीन काय मला एवढं हांगत तर येळच नाही कुठे भेटला ते हांगत जा तिला मग माया ये हांग तिला हा अटे ए पोरी अटे आता पोरांची नावं येतात का मला डोकऱ्या मानाला यांची का नावं येतात का आता नावं काही केल्यात त्यांची डोकऱ्या मानाला काही येतात काही नावं अगं एवढी मोठी पोरी झाली तू कवा शिकले घराचं काय काम करव्या का काय करव्या काय कळते काय एखादी गावा घेते खेळव्याला मैत्रिणी या बरोबर अगं पण काय करायचं बघ आई काय सांगते बाबा काय सांगते आजी आहे घरात कोणसा तरी विचार कर 10 वाजायचे बघ एखादी 10 वाजायचे बघ बाहेर कह काय होऊया या पोलिओ अगं तुला मी एवढं सांगतं आज तू आपल्या घरात उद्या नवऱ्या घरात गेली ते कह काय करीन अगं नवऱ्या ऐकतलं पाहिजे हाऊ हऱ्या ऐकतलं पाहिजे परत कोणी आपल्या घरात पळे पाहुणं आलं की त्याला उठ भ हांगवायला पाहिजे त्याला जरासं तेलावर पाणी द्यायला पाहिजे कोणी बहीण बाई आली तिला जरासं कपाळात फुकू लावा तिला काय जरासे 2 चिमटीवर हातर द्या तिला हातात बाहेर काहीतरी संस्कार पाहिजे बाहेरकडे तुम्ही पोऱ्या अख्खा आधी बाहेरनं बाहेर कोण तुमच्या अगं लगीन होते न पोरी जाते नवऱ्या घरात नावळीला बघते तेव्हा आई तिला म्हणते आई बाई ग तुझ्या हातात तकली घराण्या अब्रू आहे एका गाण्यात सांगते ना घराण्याची अब्रू तुझ्या हाती साडी ती बरोबरच आहे तिने आपल्याला हागटले धन्यवाद आता सुरवणी बोलते नाही बाय खरंच बरं नाही वाटेल त्यांचे लावसल एकमेका आधार आहे बघून लावतात ते बाय पहिली सुरुवात करता माणसं बघतं ते अटे ते नको अशी का बाण जेमतेम वाढली ते बाबा काढली आता लावण्या भी एकाला म्हटलं तो हांगते देतं मग हांगते नाही दे त्याचं काय धूस न फुस सर आता आमचं का करूया पैसा ते जाईल आपलं रक्त आटेल ते वेगळं नाही अर्धी रोटी खातात ती बरी आणि ह्यो केला विकतं कच जाऊया आपण त्यानं बाबा तयार केलं दिलं लावणं आवड काढलं जपलं आमण काढलं रोपणी बिपणी केली मस्त फुटलं ते बाय बेस कसा पापडा झाला ते कोंबडे त्या अमुका त्या नावने काय बाय नाव घेतलं ते निघून नावाला वाढवले दोन कमरी वगैरे रिकामी त्या कोंबड्याचा पापडा काढला जरासा काय निघाला 5-25 तो नेला बाजारात नेला ते बाय ते एकाला अंतर गेलं दादा पापडा तू पापडाला बॅटरी आता का हांगू त्याला मी तो आणते पापडाने हो ना करता बाबा एका गळ्यात ते मारला झालं पापडा झाला आता आमचं गुड खुडव्याला गेलो गुड खुडव्या त्याचा म्हाडं बघतो म्हाडं काय बाबा मिळत नाही सांगते रोजचे आम्ही जातात त्यांचे जाऊ वेळ काय येणार आहे आता पाय पडल्यानंतर जेवण देतो चहा देतो नाश्ता देतो जपलं देतो पण बाई ये मानवरा काय म्हणते तुला येते ना जरा मी तुला मदत करीन आपण डोकं फिरू त्या बाय ते गुड खुडलं ते बाय ते कोंबडीपेक्षा मसाला बारीक करायला शिकवत झाली तो गुड ते जरासच पण ते दवा सोळा ते काय म्हणतात त्याला ते स्पंज का म्हणतात ते घेतलं लुगड्या फडके घेतले दव सो जपलं केलं न भडकली जाई तेवढी 2-4 पानं तो यांचं साप टिकवा पाहिजे पिकली न बाय म्हणतं आता हकाचं लवकरच मला एकटी उठव्या हवा नाही मी 7-8 वाजता उठतं मा नवरा उठून फिरून नाही तर मी आपली काढलीच असतं पण बाय मला बोंबली नको का तू त्याला झोपून रे मी त्याला आधी सांगून मला काय राशी झोप नाही लागेल तू मला काय हकाचं काय उठवू नको आता पानच खुडल्यात ते बाजारात जावे लागेल नाही का आता हंगटलं किशोर लागतात तेवढी पाण्या पाठी नाही बाबा टमाटे गावठी का टमाटा कोथिंबीर मिरची निघा अंबाडी का
हो नीलम काय ग बोलली नाही ती नको काय ग भैया बरं आहे का हा नवरा माझ्या आणते. नवरा आणते ना मग त्या भैया दाखव दे हो भैया की माझी वाली भाजी संध्या बरं केला बघते नुसती पाहुणं काही भाजी वाली याची भजी आहे का नाही बघ तरी पाहिजे का हा त्याच्यानंतर म्हणलं कवड्या काय जाते या वाढवायनी पक्क्या वाढवायनी कोणत्या माथाचे वेळी मिळत त्या भैयाला भैयाला काय चाळीस रुपयाचं भाव दिया भैयाने 20 रुपये का भैया उठना महंगा तो तुम्हारे हाँ आज भाव कितना टाइट था ना बहुत टाइट था भाव इसलिए हाँ या बायका आपल्याला लगेच बिघडल्या तेव्हा काय ते देतात मग पाव किलो 20 रुपये 30 रुपये पण आपण म्हटलं ना का 10 रुपये घ्या आपली तांबटी देतात नको रेवून दे आणल्या त्या आणल्यात आणतात ह्या या वाढवायनी कोणला नाही जिंकून का बघून या बाजारात आपण भंजाई ना बंगले घेऊन जागा घेऊन घरामधल्याच वाढवाया ते वरती चालले ना आपल्या वाढवायनी म्हणजे मंदिरी बिचाऱ्यात कास्त करत जातात त्यांना काय मदत करत नाही तर काय नाही भैया जरा तो कसा भिया नाही असं अट्टीसा आलेला भैया त्याला पहिलं वाटतील आले का भैया आले का बघा भैया आले का बघा म्हटलं त्याला डोक्यात वाढवायनीला नाही वाढत हां पुष्पा मी कविता पुष्पा ऑर्डर करते तांबोटी तरी घे एकटी तांबोटी तरी घे का माझ्या जरा भेटे नाही तुम्ही कोथिंबीर आवडीशी भैया आवडी दिली तर घेतील आपण एवढं तुला बाजू दे नाही नको रेवून ते खराबच नाही म्हणतो असली केला ह्या या बायका तिकडे बसलेली असते काय ग ते घरी आहे ना हो मी तिला विचारते कोण ग बोललो पेशी तर हा अर्धवट तर तो अर्धवट काय कळतच नाही मला वाटतं मीच अर्धवट काय ग भारती येऊन गेली का तर म्हणजे हो मग बारुदा तुझ्याकडे बारुदा केवढे आहे केवढे पैसे जमवले पाकिट आहेत ते केवढे आहे भरपूर आहे हो का कुठे मिळतील का तुझ्याकडे देव का नाही मी नाही देणार तेवढंच नरेश तिकडनं येतो जा तू तिकडे तू नरेश आला मग कटकटे माया मागे लागेल तू जा लवकर बघत जा तिकडे तरी तो काही जात नाही कितना मांगता है? अदर डाला है घना भरा पैसा छुट्टा नहीं है मेरे पास गूगल पे छान लागला गणा बरा का मग मी शाळेत जपली नव्हते जपल्या पोऱ्यानं वाटवळी बोलतोय आता जपल्या बोलते तर वाटते आपल्याला ते आधीच पाहिजे ना वाटवळी मग आता का करूया मग हळूहळू न घराकडून बोलूया ना ते ऐकलं मग ठरवलं का आपण शिकव्यास मग 10वीला उठली ना तेव्हा मी हळूहळू वाटवळी शिकवायला लागली मग कसं ते घराशी जपले बोलतात मराठी मग कसं ते हळूहळू त्यांचा वेळच लागला मग करता आता मला वाटवळी येते मग कोरी वाटवळी मी काय उदरली नाही माहिती आहे का आपला ना समाज हा अख्ख्या जगल्या जगा असं म्हटला तरी चालेल कारण या वाटवळी कट्ट्यावरती परदेशात राहिलेले लोक आहेत ना ते पण वाटवळीत बोलतात आणि त्यामुळे काय झाले माहिती आहे का हे जपले बोलतात ना दिवतात जपले जण आणि ते बघून जपलं करून
जगली लिहिता लिहिता मी पण त्या कट्ट्यावरती लिहितो का नाही बघून पाहिली वाडवळी भाषानं घडी घडी सुधारली. आता ते मला ना कवा सुकेच नाही का नाही वाटते का का घरात अख्खादी वाडवळीच बोलवं असं वाटते. आणि ते खरंच ते आपले समाजाच्या जयप्रकाश टाकतं भाई त्याही वाडवळी कट्ट्यावरती घणे घणं काय 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 बरोबर टाकतात न मग त्याची आपल्याला लिहायला म्हणतात का नाही. मग ते कळलं का नाही तेव्हापासून मी जपलं लिहितो का नाही. मग 12:30 पासून ते हकापर्यंत धाव जपल्याची मेसेज टाकल्या होतात न मग ते मेसेज टाकतात ते वाचव्या मग त्यावरती आपल्या काहवेन ते हाणव्या न मग ते लिव्यानं त्यान घडी खरंच काही वाडवळी उदारली की नाही. आपल्या बऱ्याचशा अशा बायका हात काही त्या लिहितात कोणी न लिहित होती पण मला आवडते का त्या वाडवळी कट्ट्यावरती जपल्याने यावं न मग वाडवळी लिहावं न लाल वाडवळीत बोलवं म्हणजे जपल्यालाच वाडवळी येईल. आता मला पण मी काल या कार्यक्रमासाठी खास आली म्हणजे तुला पोरी घरा ती येऊ गेलेली होती ला पोरी म्हणायला कोण नाही ते आई तू ये नाही ते कामावर माझे खाली पडतील मग काय करणार गेली तुम्हाला कार्यक्रमाला जावे आहे बाबा आज होती ती ते आई तुझा आज मी रविवारची कर आहे ते तुझा मग उद्याला पण हानते लगेच येत तुझा म्हणून मी खास आली इकडे माईक मिळून त्यात म्हणजे बायका काय काही चालली दुपार दिवाळीला काय वेळ नाही झाले पाहिले पण काय खरं मैत्रिणीला जा तुम्ही तर 2 शब्द देवा ऐका देव सांगते ते खरंच बनवते म्हणजे आपण त्या सांगते तो ती बाईला काय धंदा आहे का ते 2-3 तास बोंबावं लागते पण बरं ऐकलेलं देवा तो काही गेलं ना आपण काय काय एक आपल्याला विश्रांती करते तर आपण नंतर या काय खरं का एकदा काय झालं माय आमच्या बाजूला बिल्डिंगमध्ये लोक समोर येतात ना ते गाडी पण उभी केली त्या बिल्डिंगसाठी त्यावरती फक्त मोठं झाड होतं तर त्यांना ते स्वातंत्र्यासाठी आम्ही बनवलेलं बैठकीला जातात ते होतं की आज वादळ होणार आहे झाडं बिडं पडणार आहेत तर आपल्या गाड्या बिड्या काय तुम्ही तर ते बिल्डिंगच्या असे ठेवू नका किंवा अगदी तिचा त्याला म्हणायला का तुमची गाडी आहे ना ती जरा बाजूला करा कंपनी जायची. तसंच आमच्या मामांकडे सगळी बातमी कंपनी गेलेली असतात आणि तिकडे आजोबा आजी सगळे असतात आणि सगळे मुंबईहून आलेले असतात. तर तिकडे आजोबा तयारी करतात आहे जायला ते चंची घालतात असे करून घालतात नंतर मग काठी आणि एक तात असते तिला म्हणतात होय मग आरशी आहे ना अगं तुला सांगतं आरशी आहे मग आरशी ती अशी त्याच्या बघते आरशी 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 आजी ती मोरली आहे ना मोरली ते काय बोलतात मला माहीतच नाही ग म्हणजे आजी ते आरशी मागतात बळ्या तू असतात ते बघ ते चष्मा म्हणतात चष्मा मग ते चष्मा घेतात आणि ते आजोबांना नेऊन देतात मग नंतर ह्या दोघी कुठं असतात हे काय शब्द आहेत आपल्याला येतच नाही म्हणजे इकडे आता बरंच यायला पाहिजे शिकायला पाहिजे त्या गोष्टी पण आणि ती विळी म्हणते आणि तिला पाहिजे असते मोरली तर मग नंतर ती म्हणते ही विळी म्हणजे मोरली हे पूर्वी झालेले कथा आहे. मला वाडवळी बोलवायला घनी इच्छा आहे पण बोलवायचं येत तर काय करू तुम्ही समजे शिकवतील का तर मग मी बेसकाशी बोलेल. लगभग
मशीन लावलेत राहते. आज जो नाश्ता आहे ना तो पुष्पा मावशीकडनं आहे आणि पुष्पा मावशीचा काल वाढदिवस होता. काय आणलेस नाश्त्यासाठी? खास वडापाव. वासावरनं मला समजलं. बरोबर ना पुष्पा मावशी? पाव नाही येत वडे. अच्छा वडे आहे. तर ती म्हणते नाही वाढदिवसानिमित्त नाही आहे, तर आज खास महिला दिन आहे आणि आपण सगळे एकत्र आलो आहे. त्या निमित्ताने आज तिने खास वड्या आणि कॉफी किंवा चहा असणार बहुतेक. कॉफी तीन नाश्ता आपल्याला पुष्पा नाश्ता द्यायला लावले. यांच्या बर्थडे नाही आठवण मी नक्की मला 1 वाजता टाकला मंडळात. तो हक्काशीच बर्थडे सपनाने केलता तेव्हा ते ओला माया ओला सपनाला माहिती पडलं का या बर्थडे सपने फोटो टाकले. आदल्या दिवस ओला हंपटलो माया वाढदिवस आहे. वड्याचा सुगंध आहे ना अप्रतिम आहे. आणि पुष्पा मावशीची मी ओळख करून देते. मला कधीपासून पुष्पा मावशीची ओळख करून द्यायची होती आणि मला काही जमलं नाही ओळख करून द्यायला. पुष्पा मावशीची खास ओळख करून देणार आहे. तर पुष्पा मावशीचं कॅटर्स आहे आणि त्यांचं नाव ती आता पुष्पा मावशी सांगणार आहे. पुष्पा मावशी तरी ओळख करून द्या. माझं नाव राजेश राऊत आहे. मी माहीमलाच येतं. मला खूप वर्ष झाली. मला वाटते 24 वर्षापासून मी हे चालू केलं हळूहळू. त्याचं एकदम मोठं कॅटरस झालं. हे नाव अन्नपूर्णा, कॅटरसचं नाव अन्नपूर्णा ठेवलं. आणि जवळजवळ लग्नाच्या मोठ्या ऑर्डर्स पुष्पा मावशी घेते आणि त्याच्यामध्ये तिचं पुरणपोळी म्हटलं तर फेमस आहे. आणि जर का तुम्हाला कधी पुष्पा मावशीला लग्नाच्या मोठ्या जर का ऑर्डर द्यायच्या असतील तर पुष्पा मावशीचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिला संपर्क करू शकता.